नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले ओन टीचर चॅनलमध्ये. आज झालेली पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2024 संच ए यामध्ये मराठी माध्यमाची तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता हा दुसरा पेपर. यामध्ये आपण तृतीय भाषा इंग्रजी हा विषय पाहूया. एकूण प्रश्न 25 आणि गुण 50. चला तर सुरू करूया. सेक्शन फर्स्ट इंग्लिश. चूज द इनकरेक्ट ऑप्शन. या ठिकाणी आपल्याला घड्याळामध्ये वेळ दिलेली आहे आणि इनकरेक्ट म्हणजे चुकीचे ऑप्शन कोणते आहे ते आपल्याला पाहायचे आहे. ऑप्शन नंबर 3 2:15 हे चुकीचे आहे. चूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क इन द एंड ऑफ द सेंटेन्स. दॅट्स ॲन एक्सलंट आयडिया. या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 एक्सक्लेमेशन मार्क. Select the correct option. We should cut our hair regularly. आपण नियमित केस कापले पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात आहे. फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आणि त्यावर आधारित प्रश्न आपण पाहूया. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट ऑप्शन. दिस ॲडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. सिलेक्ट द मोटो फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट. यावरचा मोटो म्हणजेच हेल्थ इज वेल्थ. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. हुर्रे टीचर वी वॉन्ट टू प्ले खो खो. या ठिकाणी कॅपिटल एच हवा आहे या ठिकाणी. त्यानंतर चूज द करेक्ट पेयर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. अ फ्लॉक ऑफ बीज, अ फ्लॉक ऑफ गीज, अ बंडल ऑफ चिल्ड्रन, अ स्वॉर्म ऑफ डॉग. या ठिकाणी 3 चुकीचे पर्याय आहेत आणि 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 अ फ्लॉक ऑफ गीज. नेक्स्ट क्वेश्चन. पिक आउट द मिसिंग कलर ऑफ अ रेनबो. रेनबोमधली कलर्स आपल्याला माहीत आहेत. या ठिकाणी पहा रेड, ऑरेंज, येल्लो, ग्रीन, ब्लू अँड इंडिगो. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ अंडरलाईन वर्ड. या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पाहायचा आहे. तर आय एम नॉट इंटरेस्टेड यामध्ये ॲम नॉट यासाठी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असेल ऑप्शन नंबर 3 ॲमंट. फिल इन द ब्लँक. फ्रान्स इज डॅश युरोपियन कंट्री. या ठिकाणी पाहता दर्शनी आपल्याला ई आहे, वॉवेल आहे असे वाटते, पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन युरोपियन म्हणजे वॉवेल नाही, कॉन्सनंट प्रमाणे आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नंबर 3 ए घ्यावे लागेल. ऑब्झर्व द डायग्राम केअरफुली अँड फाइंड द आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. फोल्ड द पेपर इन द. या ठिकाणी पहा डायरेक्शन आहे साऊथ अपवर्ड, साऊथ वेस्ट डाऊनवर्ड. ॲरो हा वरच्या बाजूने आहे म्हणजेच अपवर्ड. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमिशन. या ठिकाणी परमिशन कोणती आहे. यू आर वेलकम, आय ड्रिंक वॉटर, प्लीज कम इन, डोंट मेक नॉईज, प्लीज कम इन. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन 13 to 15. या ठिकाणी आपण रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पॅसेज आहे त्यावर प्रश्नांची उत्तरे आधारित. व्हॉट इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट. स्टुडंटसाठी काय महत्त्वाचे आहे. पॅसेजवर आधारित असल्यामुळे आपण या ठिकाणी लिहू अ डिक्शनरी. फाइंड द अपोजिट वर्ड फॉर इझी. इझीचा अपोजिट डिफिकल्ट. वन कॅन बिगिन विथ डॅश अँड डॅश डिक्शनरीज. आपण डिक्शनरी रेफर करायला हवी, पण ती कशी असावी. सिम्पल अँड डिफिकल्ट. मॅच द करेक्ट इन्स्ट्रक्शन्स. या ठिकाणी 2 सर्कल्स आहेत. टर्न, क्लाइंब, गो, अप, लेफ्ट, डाऊन. तर ऑप्शन नंबर 3 1चा बी असेल टर्न लेफ्ट, 2चा ए क्लाइंब अप, गो डाऊन. Question number 17. Fill in the blank.
Joseph has a brand dash bicycle. न्यू नो. या ठिकाणी आपल्याला स्पेलिंग कोणते व्यवस्थित आहे हे पाहावे लागेल. ऑप्शन नंबर 2 NEW न्यू बायसिकल. Select the rhyming word for the correct action word from the given table. Dig, beep, tar, fin. या ठिकाणी आन्सर फिग. डिगसाठी फिग. ऑप्शन नंबर 3. Question number 19. Fill in the blank. Dash. No, my mobile is ringing. Oh no, my mobile is ringing. Choose the correct ordinal number for December. या ठिकाणी डिसेंबर हा 12th नंबर आहे. 12th नंबरचा मंथ आहे हे आपल्याला माहीत आहे. पण या ठिकाणी आपला स्पेलिंग कोणते व्यवस्थित आहे, करेक्ट कोणते आहे हे पाहायचे आहे. ऑप्शन नंबर 3. Find the shape of dice used in Ludo game from the given alternative. लुडो गेम आपण खेळलेलाच असेल, त्यामध्ये डायस असतो आणि त्याचा शेप हा क्यूब. ऑप्शन नंबर 2. Question number 22. Look at the chart and find the correct option. या ठिकाणी आपल्याला चार्ट दिलेला आहे. लेगची माहिती आहे. हिल, नी, थाय हे लेगचे पार्ट आहेत. यामध्ये आणखीन टोच, पायाची बोटे. क्वेश्चन नंबर 23. हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे. बर्थडेला आपण कशा प्रकारे ग्रीट करतो? हॅपी बर्थडे. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर सॉल्व द रिडल. आय कॅन हेल्प यू टू हीट अँड कुक डिफरंट टाईप ऑफ फूड. हू आय एम म्हणजे तो आपल्याला अन्न शिजवण्यासाठी मदत करतो आणि आपल्याला तो उष्णता पण देतो. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 मायक्रोवेव्ह. क्वेश्चन नंबर 25. अरेंज द नंबर्स टू मेक मिनिंगफुल वर्ड. या ठिकाणी अल्फाबेट्स दिलेले आहेत आणि त्याखाली नंबर दिलेले आहेत. आपण त्या नंबरवर अल्फाबेट्स लावूया जेणेकरून आपल्याला त्यापासून मिनिंगफुल वर्ड कोणता तयार होतो हे कळेल. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2ला जर आपण दिलेले अल्फाबेट्स योग्य प्रकारे लावले तर त्यापासून तयार होणारा शब्द म्हणजे डायनासोर. हा मिनिंगफुल वर्ड तयार होतो. म्हणून ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि पुढचा जो इंटेलिजन्सचा पार्ट आहे तो लवकरच आपल्याला त्याचा व्हिडिओ मिळेल. जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले ओन टीचर चॅनलमध्ये. आज झालेली स्कॉलरशिपची एक्झाम शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2024 याचा संच ए याचे तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी हा दुसरा पेपर आपण पाहत आहोत. त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी विभाग 2 आपण पाहूया. एका रांगेत समीरचा सुरुवातीपासून 23वा आणि शेवटून 19वा क्रमांक असल्यास मधल्या मुलाच्या मागे 5व्या क्रमांकावर असणाऱ्या राजचे शेवटून कितवे स्थान असेल. या ठिकाणी पहा, आपल्याला एकूण मुलं किती आहेत ते आधी पाहावे लागेल. एकूण मुलं होतील 41 म्हणजेच 21वा मधला मुलगा असेल आणि 5व्या क्रमांकावर विचारलेले आहे म्हणजे 5 आणि 16 21. सो उत्तर असेल 16वे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. सोबतच्या मार्गावरून ए ठिकाणावरून बी ठिकाणी पोहोचताना किती वेळा उत्तरेकडे तोंड येईल. उत्तरेकडे म्हणजेच वरच्या दिशेने. पहा, ए पासून बी, ए आणि हा आहे बी. वरच्या दिशेने 1 2 आणि 3 वेळा उत्तरेकडे तोंड येईल. ए झाडावर काही पक्षी व बी झाडावर काही पक्षी बसलेले आहेत. जर ए झाडावरील एक पक्षी बी झाडावरील पक्षात गेला आणि बी झाडावरील पक्षी
तर बी झाडावरील पक्षी हे दुप्पट होतील. आणि बी झाडावरील एक पक्षी ए झाडावर गेल्यास दोन्ही झाडावरील पक्षी समान होतील. तर सुरुवातीला ए व बी झाडावर अनुक्रमे किती पक्षी होते? पहा, ए वर 5 आणि बी वर 7. या प्रकारे आपण जर पाहिले तर ए वरचा एक पक्षी इकडे गेला तर इकडे 4 होतील आणि बी वर 8 होतील, म्हणजे दुप्पट झालेली आहे. आणि बी मधला ए मध्ये जर आला तर या ठिकाणी 6 आणि बी वर देखील 6, म्हणजे दोन्ही समान होतील. म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 29 ते 33 यासाठी सूचना आहेत. कडू गोड, मग शीतल यासाठी आपल्याला शब्द पाहायचा आहे विरुद्धार्थी शब्द, तो असेल उष्ण. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर श्यामची आई साने गुरुजी, मग अग्निपंख आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे. प्रश्न क्रमांक 31. 37 ला 40 तर 25 ला किती? या ठिकाणी आधी आपल्याला 37 मधला डिफरन्स पाहावा लागेल. म्हणजे 7 मधून 3 गेले, 4 राहिले आणि त्याच्यातला 1 वजा केला तर 3. 37 मध्ये 3 ॲड केले तर 40 येतील. तसंच 25चं 5 मधून 2 गेले 3 आणि त्यातला 1 मायनस केला तर ॲड 2, म्हणजेच उत्तर येईल 27. 14 15 तर 32 ला किती? उत्तर येईल 35. त्यानंतर प्रश्न आकृती दिलेली आहे आपल्याला आणि उत्तर आकृती शोधायची आहे. तर या ठिकाणी आकृतीच्या दिशा बदललेल्या आहेत. आकृती लक्षपूर्वक पाहावी लागेल आणि त्यानंतर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. 5 जानेवारी 2001 ला शुक्रवारी जन्मलेला जॉन शयनापेक्षा 100 दिवसांनी मोठा आहे. तर शनायाचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी आला असेल? 100 दिवस आपल्याला समोर जावे लागेल, म्हणजेच सोमवार असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? या ठिकाणी एक सिरीज आहे ती आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. म्हणजे 7 12 18 25 33 या ठिकाणी संख्या ज्या आहेत 7 नंतर 12, 5ने वाढलेली आहे, 12 नंतर 18, 6ने वाढली, 18 नंतर 25, 7ने वाढलेली आहे. म्हणजे अशाच प्रकारे 8 9 10ने आपल्याला संख्या वाढवाव्या लागतील आणि त्यामुळे या ठिकाणी 42 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2. एका सांकेतिक भाषेत 25 हे 532, 57 725, 34 413 असे लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत 14 ही संख्या कशी लिहाल? या ठिकाणी लक्षपूर्वक पहा. 25 हा आकडा उलटा केला आहे. आधी 2 5 आणि याच्यामधला जो डिफरन्स आहे तो 3 मध्ये लिहिलेला आहे. आपण 14 ही संख्या पण आता पहा लिहायची कशी? इकडे 1 लिहू, इथे 4, दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तो आतमध्ये, म्हणजे 431. पुढे खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. तंतोतंत जुळणारी आकृती ही पर्याय क्रमांक 2 असेल. त्यानंतर पुढचे आपण पाहूया. पुन्हा आपल्याला प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याच्याशी जुळणारी पर्याय क्रमांक 3. सोबतच्या आकृतीत एका शाळेतील नृत्य नाट्य आणि वादन या क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या दर्शवली आहे. यावरून किमान 2 क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या किती? आता या ठिकाणी सर्कल दिलेला आहे, एक रेक्टँगल दिलेला आहे आणि हेक्झॉन आहे आणि यामध्ये किमान 2 मध्ये जी संख्या असेल ती आपल्याला पाहायची आहे. पहा या ठिकाणी 8 ही संख्या आहे, हे घेऊया 8. त्यानंतर 13 ह्या दोघांमध्ये आलेले आहे आणि 12 देखील दोघांमध्ये आहेत. तर त्यांची एकूण आपल्याला बेरीज करावी लागेल, ती येते 33. पुढे खालील प्रश्नातील 3 पदांचा विशिष्ट वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो आणि ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्याला जुळणारं पाहायचं आहे. वादळ, सुनामी, महापूर याला जुळणारा दुष्काळ. त्यानंतर पुढे दिमाग, रुबाब, डौल याच्याशी जुळणारा शब्द म्हणजे ताठा. प्रश्न क्रमांक 42. या ठिकाणी 9 आणि 5 यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 9 5 45 वजा 9 अधिक 5 14 हे आपल्याला त्यातून वजा करायचे आहेत. म्हणजे उत्तर जे असेल 31 ते मधात लिहिलेले आहे. इथे देखील 7 आणि 4 यांचा आधी गुणाकार करू आणि आलेली बेरीज ही वजा करायची. या ठिकाणी मग 17 येईल. अशाच पद्धतीने आपण केल्यानंतर पर्याय क्रमांक 2
7 5 35 आणि 7 आणि 5 12, त्यातून वजा करू, उत्तर येईल 23. त्यानंतर पुढचा प्रश्न 43, याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुन्हा प्रश्न आकृती दिली आहे, या ठिकाणी आपल्याला उत्तराकृती शोधायची आहे, पर्याय क्रमांक 3. पुढे एका सांकेतिक भाषेत, या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो संदिग्ध आहे. पुढे काही विधान दिलेले आहेत. सौरभ 17 वर्षाचा असून सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. शरयू शरदपेक्षा लहान असून तिचे वय 21 वर्ष आहे. यावरून खालीलपैकी कोणते अचूक अनुमान निघते ते पर्यायावरून निश्चित करा. यावरून निश्चित होते की वयाने सर्वात लहान सौरभ आहे. पुढे एका सांकेतिक भाषेत COW काऊ 274, CET 684 आणि WET 825 असे लिहितात. तर त्या सांकेतिक भाषेत GOAT हा शब्द कसा लिहाल? या ठिकाणी पहा, अक्षर आणि अंकाचा क्रम हा सारखा असेल असे नाही. आपल्याला काय करावे लागेल, अंक आणि जे अक्षर आहेत त्यांचा आधी निश्चितपणे काढून घ्यावे लागतील. जसे Cचा 4, Tचा 8, A 6, W 2 आणि O हा 7 निघेल. मी काढलेले आहे. त्यावरून आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. या ठिकाणी पहा, COOAT यांचा क्रम आपल्याला दिलेला आहे. OAT यामध्ये पहा 7, 6 आणि 8 ही 3 अक्षरे आहेत आणि G हे अक्षर वरील शब्दांमध्ये आलेले नाही, ते 1 असू शकते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आपल्याला या ठिकाणी दिसते पहा, 36, 100, 25, 49 हे वर्ग आहेत. या ठिकाणी 2, 8 आणि 5 यांची बेरीज वजा 9. या ठिकाणी यांची बेरीज किती होईल? 15 वजा 9 6, 6 6 36. त्यानंतर 8, 5 आणि 6 यांची बेरीज 19, 19 वजा 9 10, 10चा वर्ग 100. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवायचे आहे. यानुसार पर्याय क्रमांक 1, 5 हे या ठिकाणी उत्तर येईल. पुढे या ठिकाणी पाहता अक्षरं दिलेली आहेत आणि त्याच्यासमोर चिन्ह दिलेली आहेत. यांचा वापर करून एडका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द तयार करा. एडकाचा विरुद्धलिंगी शब्द मेंढी तयार होईल आणि मेंढी आपल्याला पर्याय क्रमांक 1 नुसार लिहिता येईल. पुढे पाहूया, सोबतच्या आकृतीत चौकोनांची संख्या किती असेल? पहा, या ठिकाणी आकृती दिली आहे. आकृतीतील आपल्याला चौकोन मोजावे लागतील. एकूण चौकोन होतात 33. तुम्ही मोजून पहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51, या ठिकाणी ठळक रेषावर दुमडून जर घन तयार केला तर कोणती घनाकृती तयार होणार नाही असे आपल्याला विचारले आहे. 1च्या विरुद्ध बाजूला पहा, 1 आणि 3 हे विरुद्ध बाजूला आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिले तर पर्याय क्रमांक 2 मध्ये 1 आणि 3 हे बाजूला आहेत, म्हणजे विरुद्ध बाजूला नाहीत. म्हणून चुकीचा पर्याय क्रमांक हा 2 असेल. खालील प्रश्नचिन्हाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट कोणता? या ठिकाणी आपला सिरीज पाहायची आहे आणि सिरीजवरून पर्याय क्रमांक 3 हा येईल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 53. प्रश्न क्रमांक 53, या ठिकाणी संख्या मालिका दिलेली आहे आणि त्याचा क्रम लक्षात घेऊन आपल्याला चुकीचे पद कोणते आहे ते ओळखायचे आहे. या ठिकाणी 2 सिरीज दिलेल्या आहेत. पहिल्या सिरीज 3, 6, 10, 15 आणि 21. यामध्ये 3 मध्ये आपण सुरुवातीला 3 मिसळले 6, त्यानंतर 4, त्यानंतर 5, त्यानंतर 6 अशा पद्धतीने त्यात अंक मिसळले आहेत. त्यानंतर 1, 7, 26 आणि 63 यांची ही दुसरी सिरीज. वर्ग करून त्यामध्ये क्यूब -1 अशा प्रकारे दुसरी सिरीज आहे. पहा, या ठिकाणी क्यूब करायचा आहे. 2चा क्यूब 8 -1, त्यानंतर 3चा 27 -1, त्यानंतर 64, त्याच्यातलं -1 63. या ठिकाणी 1चा क्यूब 1 आणि -1 म्हणजेच 0 यायला हवा होता, पण या ठिकाणी 1 लिहिलं आहे, म्हणून हे चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 1. मावळत्या सूर्याला नमस्कार करणारी वर्षा 135 अंशातून 2 वेळा उजवीकडे वळून तिने सरळ घरात प्रवेश केला. तर घराचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेला असेल? साहजिक दक्षिण दिशेला. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायी उत्तर आकृत्यातून निवडा. या ठिकाणी पाण्यातले प्रतिबिंब आपल्याला पाहायचे आहे.
पर्याय क्रमांक 1. पुढे पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी जोडाक्षरी नसलेला शब्द कोणता? हा प्रश्न संदिग्ध आहे. खालील काव्यपंक्तीत अकारांत शब्दांपेक्षा इकारांत शब्दांची संख्या कितीने कमी किंवा जास्त आहे? इकारांत प्रियतम यासारखे शब्द आणि अकारांत म्हणजे साधे शब्द. पहा, ती संख्या आपण शब्द पाहिल्यानंतर 3ने जास्त आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 59. वरील अक्षरमालिकेत एच आणि यर आर या अक्षरांची अदलाबदल केल्यास 4/3 पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या जोडीत असतील? म्हणजे त्याच्या प्रमाणानुसार. पर्याय क्रमांक 4 ई आर. खालील संख्या मालिकेतील प्रत्येक संख्येतील अंकाच्या स्थानाची अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती येईल? या ठिकाणी अंकांची अदलाबदल म्हणजे 13चे 31, 95चे 59 अशा प्रकारे करायची आहे. आणि ज्या मूळ संख्या येतील त्याची बेरीज 301. पर्याय क्रमांक 2. पुढे गटातनं बसणारे पद ओळखून त्याचा पर्याय क्रमांक आपल्याला पाहायचा आहे. ग्रह, त्यानंतर 36, त्यानंतर पुढे 726. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे आकृत्या. पहा प्रश्न क्रमांक 64. यामध्ये तिसरी आकृती, त्यानंतर ही दुसरी आकृती. रहीमचे आजचे वय रामच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून जॉनच्या आजच्या वयाच्या 4/3 पट आहे. रामचे 3 वर्षापूर्वीचे वय 9 वर्ष असेल तर त्या तिघांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल? आजचं वयाची बेरीज 54 वर्ष. वाघाला सिंह म्हटले, सिंहाला शेकरू म्हटले, शेकरूला हरिण म्हटले, हरणाला हत्ती म्हटले तर महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणास म्हणावे? महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू. आणि शेकरूला हरिण म्हटले आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हरिण. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? या ठिकाणी त्रिकोणाचा बेस पाहून आपल्याला ते मोजावे लागतात. एकूण त्रिकोण या ठिकाणी 11 आहेत. प्रश्न क्रमांक 69. या ठिकाणी पहा, सिरीज दिलेली आहे. 29चा 841 हा वर्ग आहे. 361 19चा 289 17चा 169 13चा आणि 121 11चा. या ठिकाणी सर्व जे प्राईम नंबर्स आहेत त्याचा हा वर्ग आहे म्हणून उत्तर येईल 529. हा आहे 23चा स्क्वेअर वर्ग. पुढे 91 82 74 67 क्वेश्चन मार्क 55 50 45. या ठिकाणी पहा, पहिले जे अक्षर आहे तेवढी संख्या त्यातून मायनस करायची आहे. 91 मधून पहिलं अक्षर आहे 9, पहिला अंक तो मायनस करू. 82 मधून पहिला अंक 8, पुन्हा 8 मायनस करू, पुन्हा 7 6 अशा प्रकारे आपल्याला पहिला जो अंक आहे तो मायनस करायचा आहे. या ठिकाणी 67 मधून 6 मायनस करू, उत्तर येईल 61. पुढे प्रश्न आकृती दिली आहे. ही प्रश्न आकृती जी आहे ती क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरत आहे आणि त्यानुसार उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढे खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा शोधायची आहे. आरशातील प्रतिमा म्हणजेच उजवी आणि डावी बाजू ही बदलते. पर्याय क्रमांक 3. पुढची पुन्हा आरशातील प्रतिबिंब किंवा प्रतिमा. पर्याय क्रमांक 4. तुमच्या मित्राने सर्वांसमोर न आवडणारे वर्तन केले तर तुम्ही काय कराल? गैरवर्तन करू नको असे त्याला नीट समजावून सांगाल. पर्याय क्रमांक 4. शाळेने तुम्ही कधीही काम न केल्यास विभागाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली तर तुम्ही काय कराल? कामाचे स्वरूप समजून घेऊन ते काम नीट करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.